मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं या अन्विता हॉटेलमध्ये बैठक होणार होती आणि याच ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण बघताय की उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी अशा प्रकारच्या सुपाऱ्या या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या गाडीवरती भिरकावल्या। यावेळी सुपारीबाज नेता चले जाव अशा घोषणा या गटाकडून देण्यात आल्या होत्या। मात्र याच गाडीसमोर काही मनसैनिक सुद्धा होते जे खरं तर या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न करत होते। करण लोंढे शहराध्यक्ष माझ्यासोबत आहेत, मला सांगा काय झालं नेमकं या ठिकाणी? आज जो प्रकार उद्धव ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न अपयशी ठरलेला आहे। मनसैनिकांनी त्यांना अक्षरशः पायाखाली तुडवलेला आहे। जे अनेक जिल्ह्यामध्ये घडलं, मराठा आरक्षणाला दडून हे जे प्रकार करण्याचे राजकीय लोक करण्याचा प्रयत्न करतायत, मराठा आरक्षणाला दडून हा प्रकार चुकीचा आहे। मराठा आरक्षणाचा आणि ह्या वरेकरचा अर्थार्थी कसलाही संबंध नाही। हा गुटखा हजा आणि मराठा आरक्षणाचा अर्थार्थी संबंध नाही। या ठिकाणी मराठा आरक्षक एक देखील नव्हता। ह्यांनी राजकीय षडयंत्र रचून राजसाहेबांच्या गाडीच्या पुढे आले आणि त्यांना मनसैनिकांनी मनसे स्टाईल धडा शिकवला। पण ज्यावेळी हे घडत होतं त्यावेळी किती कार्यकर्ते आले होते? त्यावेळी तुम्ही समोर होता, त्यावेळी काय नेमकं घडलं? त्यावेळेस आमच्या मनसेचेच गमजे घालून त्यांचे काही पदाधिकारी आले। त्यांनी उबाटा गटाचे गमजे वगैरे घातले नव्हते, आमच्या पक्षाचे घातले म्हणून काही पदाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालं आणि ते हे ठिकाणापर्यंत पोहोचू शकले। अर्थार्थी त्यांच्या गळ्यात जर गमजे आमचे नसते तर ते या ठिकाणापर्यंत पोहोचूच शकले नसते। शैलेश जाधव माझ्यासोबत आहेत, मला सांगा की तुम्ही त्या कार्यकर्त्यासोबत झटापट करताना पाहायला मिळत आहेत, काय नेमकं त्यावेळी घडलं होतं? हे बघा, हा काय मराठा समन्वयक नव्हता। त्यांनी मराठा समाजाच्या नावाने नंतर हे केलं। ज्यावेळेस त्याला मार पडला त्यावेळेस त्यांनी मराठा, तो एक उबाटा गटाचा जिल्हाध्यक्ष गुटखा चोर, याच्या आधी जेलमध्ये राहिलेला, तो इथं येऊन आम्हाला हे शिकवणार। बरं, त्यांनी समोरासमोर येऊन करायची हिंमत झाली नाही, बाजूला तिकडून फेकले आहेत। त्याच्यात जर हिंमत असतील ते पण आमचे गमजे घातले, मनसेचे गमजे घातले। जर मी तिथं जर असतो, मी त्याला बघितलं असतं, जर मला जर कळलं असतं ना तर मी त्याला तिथं पहिलं मारलं असतं। हे तर आमच्या पक्षाचा तुम्हाला माहिती आहे, आम्ही संयमाने वागतो। ज्यावेळेस जर आम्हाला विरोध होत असेल तर एखाद्याच्या हातपाय तोडायला सुद्धा आम्ही मागे बघणार नाही। जर साहेबाला जर विरोध झाला, जर साहेबाला विरोध झाला तर त्यांच्या नेत्यांना फिरायचंय। त्यांनी जर मग आम्ही दाखवू ना, आम्ही पण त्याच ह्यात आहेत, आम्ही पण ठाकरे सोबत साहेबासोबतच आहेत। आम्ही आमचे राजसाहेबांना जे सांगितलंय त्या पद्धतीने आम्ही संयम ठेवून वागतो। पण जर आमच्या अंगावर जर कुणी येत असेल, जर आमच्या साहेबापर्यंत यायचा जर कुणी प्रयत्न करत असेल त्याला तुडवलं जाणार। उद्धव ठाकरे गटाचा मुर्दाबाद मुर्दाबाद। मला सांगा की त्यानंतर राज ठाकरे साहेबांची तुमची भेट झाली, त्यावेळी काय चर्चा झाली? राजसाहेबांची आमची भेट झाली, त्यावेळेस काही चर्चा झालेली नाही। परंतु हे जे प्रकार घडवण्याचा प्रयत्न काही पदाधिकारी करतात हे राजकीय पक्षांचे करतायत। ह्याचा आणि मराठा आरक्षणाचा कुठलाही संबंध नाही हे राजसाहेबांनी आम्हालाही सांगितलं आणि आमच्याही लक्षात येतं आणि सर्वसामान्य लोकांच्या आणि सुशिक्षित लोकांच्या ह्या गोष्टी लक्षात येतात। आज जो प्रसंग घडला, मार पडला की मराठा आरक्षणाच्या घोषणा त्या पदाधिकाऱ्यांनी द्यायला सुरुवात केली, त्याचा आणि मराठा आरक्षणाचा अर्थार्थी कसला संबंध नाही। आपण बघतो की हे राज ठाकरे यांचे कार्यकर्ते होते जे राज ठाकरे यांच्या गाडी समोर होते, ते सांगतायत की मराठा आरक्षणाचा आणि या आंदोलनाचा कोणताही संबंध नाही। उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुद्दामहून या ठिकाणी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।